विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, विश्व 24 न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। प्रभाग क्रमांक 15 लक्ष्मी मार्केट येथे नगरसेविका श्रीदेवी जॉन फुलारे यांची भेट। लक्ष्मी मार्केट व मुल्लाबाबा टेकडी येथील नागरिकांनी नगरसेविका श्रीदेवी जॉन फुलारे यांना बोलावून घेऊन घाणीच्या साम्राज्याचे होत असलेल्या त्रासाची तक्रार केली। सोलापूर शहराचे मुख्य असलेल्या लक्ष्मी भाजी मंडई मार्केट या ठिकाणी अनेक महिन्यापासून घाणीचे साम्राज्य स्मार्ट सिटीच्या कामापासून होत आहे। सध्या सोलापूर शहरात डेंग्यूची साथ आहे, अनेक लोकांचे प्राण गमावले आहेत। अशा परिस्थितीत लक्ष्मी मार्केट येथे अनेक महिन्यापासून ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर जमा होऊन घाणी साम्राज्य होत असल्याची तक्रार नगरसेविका फुलारे यांनी केली। सदर ठिकाणी नगरसेविका फुलारे यांनी पाहणी केली असता लक्ष्मी मार्केट परिसरात ड्रेनेज पाणी व पावसाचे पाणी साचून घाणीचे साम्राज्य दिसून आले व डेंग्यूसारख्या व साथीच्या रोगांना आमंत्रण दिल्यासारखे होत असल्याचे चित्र लक्ष्मी मार्केट परिसरात दिसून आले। यावेळी नगरसेविका फुलारे यांनी सदर ठिकाणी संबंधित अधिकारी यांना व मक्तेदारास कॉल केले असता कोणी कॉल उचलण्यास तयार नसल्याने स्मार्ट सिटीचा JCB उचलून आणला व जोपर्यंत लक्ष्मी मार्केट येथील काम पूर्ण होत नाही तोपर्यंत JCB देण्यास नकार दिला। यावेळी स्मार्ट सिटीचे अधिकारी व मक्तेदार यांनी येऊन काम लवकरच पूर्ण करू अशी ग्वाही दिल्या वर JCB ताब्यात देण्यात आला। तसेच नागरिकांची समस्या पूर्ण लवकर झाले नाही तर स्मार्ट सिटीच्या कार्यालयात सर्व नागरिकांना घेऊन आंदोलन करू असे आवाहन नगरसेविका फुलारे यांनी केलं। यावेळी लक्ष्मी मार्केट व मुल्लाबाबा टेकडी परिसरातील नागरिक, भाजी विक्रेते उपस्थित होते। नाम बताओ तुम्हारा पहले। शाहिदा शेख, लक्ष्मी मार्केट। काय करा गरीबीने कष्ट करून खावा, काय नाही। उपास मला कोण देणार नाही, आम्हाला तेच करून खाणार। हात कुछ नाही, काय करा पाय घालून पडले मी का हा पाय पडून बोलो काय इथं लक्ष्मी मार्केटमध्ये मी दुकान लावतो। कमी महिना झालं रोज गटा भरू लागले, गटाच्या नाल्यावर ते किडे बसू लागले, त्यांना आजार पडायला आम्ही। लहान लेकरे वगैरे खेळते, मध्ये एक म्हातारी बाई पडले, जेवण वगैरे इथं जेवते, म्हातारी बाई पडली तर हात उठला इथं खड्डे वगैरे पाणी साचू लागले सारखं आणि त्यावर किडे आले भरपूर। इथं जेवण वगैरे करतो आम्ही गाडीमध्ये बसून दुकानासमोर। दुकान वाल भी पाणी थोडं वाल आहे ते वालाचं प्रॉब्लेम थोडा सॉल्व करता येतो मॅडम। किती वेळा सांगा पानी पीना बोलो पूरा गटर का पाणी दिवसामध्ये लवकरात लवकर इथलं घाणी साम्राज्य निघालं तर नीट बाजूला टिकसल्यावर काय। आणि आता मी सध्या या JCBची गाडीची चावी काढून घेतलेली आहे। एकही अधिकारी जागेवर यायला तयार नसल्यामुळे मी गाडी यांची कब्जात घेतलेली आहे। ते लवकरात लवकर मार्केटची चांगली परिस्थिती व्यवस्थित झाली पाहिजे आणि त्या लोकांचे चांगले प्रश्न सुटले पाहिजे मला, आणि माझ्या नागरिकांचे जर प्रश्न नाही सुटले तर डेंगळे पाटलाच्या जे जन ऑफिस आहे विधान परिस्थितीत येऊन मी आंदोलन घालणार आहे, बसून सर्व नागरिकांना घेऊन। त्याला लाव की कोण ऐकून घेतात निघून जातात, आज भी गाड़ी लगा कर धरते ना 3 बार घान पानी में बच्चे पड़े, एक करंट को मरीज है, एक टैंकर में आपको बच्चा मरी ले। हमने नको ये स्मॉल सिटी नको, हमारी झोपड़पट्टी का काम अच्छा करको दो। हमारी झोपड़पट्टी हमने अच्छी पहले स्मॉल सिटी आग उड़पाटी बच्चों की जाना जा रहे, रोज उनको बच्चे को दया खान में एडमिट करना।
साळुंके मी इथे लक्ष्मी मार्केटमध्ये राहतोय आणि माझ्या कुठल्याही दगड असल्यामुळे मी दररोज घाणीमध्ये दररोज बसतोय. माझ्या घरातल्या लोकांचे बी आजारी पडलेत. मी दवाखान्यात जाऊन आता डेंग्यू झाले म्हणून सांगायचं आहे मला. हे दररोज आज महिना 2 महिने झालेले आहे. माझ्या नळाचा आणि स्मार्ट सिटीचा कार्यक्रम करून त्यांनी रोड करून गेलेत आणि नळ तोडून गेलेत, ते सुद्धा दुरुस्त केलेलं नाही यांनी. आणि माझ्या घरासमोरच ते वाल आहे म्हणलं, त्या वालचं पाणी सुद्धा मला घाण येते तिकडं आणि सगळ्यात आणि आजारी पडाले ते लोक इथं. आणि कोणी स्मार्ट सिटीचे लोक कोणी येत नाही. हे लवकरात लवकर दुरुस्त करून द्यावं. सध्या लोक अक्षरशः दवाखान्यात जाऊन आजारी पडाले, पैसे त्यांना कोण द्यायचं, कोण आधार नीट करायचा. गोरगरीब करून खाणाऱ्या लोकांसाठी एवढं कुठलं वाहनाचे पैसे आले. आपण बघतो की मुलावर अनेक वर्षापासून गेले 1-2 वर्षापासून स्मार्ट सिटीने जे काम सगळं बोगस पद्धतीने चालू केलेलं आहे. या ठिकाणी जे नागरिकांच्या जीवावर झालेलं आहे आणि आपण बघतो की सोलापूर शहरामध्ये डेंग्यू सारखा आजार खूप मोठ्या प्रमाणामध्ये पसरले. रोजच्या रोज बघतो की या ठिकाणी खूप लहान बाळ वगैरे करतात आणि मार्केटला सुद्धा अनेक लोक यायला बघतात भाजी वगैरे खरेदी करायला. या अशा घाणीमुळे लोकांमध्ये इतकं घाणीचं साम्राज्य पसरले की लोकांना बाहेर पडणं सुद्धा मुश्किल झालेलं आहे. वारंवार या ठिकाणी नागरिकांनी स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांना सांगितलं, जे कोणी कॉन्ट्रॅक्टदार आहेत त्या ठिकाणी एकही कॉन्ट्रॅक्टदार येत नाहीत, बघत नाही, लक्ष देत नाही ते. आणि एकीकडे तुम्ही स्मार्ट सिटी चांगल्या पद्धतीने काम करायला बघता, एकीकडे घाणी साम्राज्य करायला बघता. आणि आज या ठिकाणी ज्या वेळेस मी मार्केटमध्ये आलो ते नागरिकांनी मला बोलून घेतलेलं आहे. त्यांची समस्या ज्या काय ते नागरिकांच्या सुटल्या पाहिजे. आणि जे स्मार्ट सिटीने जे एवढं घाण केलेलं आहे, जे पिण्याच्या पाण्यामध्ये जे असं घाणीच्या चेंबरमध्ये पिण्याचं वाल जे बसवलं ते अगदी धोकादायक असलं काय असलं घाण पाणी लोकांना देऊन मारण्याचा प्रयत्न करते का महापालिका, जी स्मार्ट सिटीचे अधिकारी. जे डेंगळे पाटील आहेत त्या डेंगळे पाटलावर तातडीने आयुक्तांनी कारवाई केली पाहिजे. जे कलेक्टर साहेब आहेत त्यांनी सुद्धा ह्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. यांचं काम आहे की काम करून घेणं. ह्यांना टक्केवारी खायला बघतात, जितके टक्केवारी भेटते त्या टक्केवारी घेऊन त्यांनी बाजूला बसायला बघतात. तसं न करता ज्या लोकांची सुविधा त्या सुविधा व्यवस्थित दिल्या पाहिजे. एवढं मोठं पण लक्ष्मी मार्केट डेव्हलप करायला घेतलेलं, या ठिकाणी कुठल्या सुविधा नीट झालेल्या आहेत. त्या ठिकाणी ज्या महिला सर्व आक्रमक झालेल्या आहेत आणि या ठिकाणी जे पुरुष मंडळी सुद्धा आहेत ते सुद्धा अगदी संतापलेले आहेत. मला एकच विनंती करायची, राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.